पेपर स्प्रे आणि फोल्डेबल नाईफ ह्याची ॲव्हरेज कॉस्ट काय? 150च्या आसपास. 350 रुपये. 80 रुपीजला मिळतो पेपर स्प्रे. एक तर 70-80 किंवा 20-30. 200. 200-300 असेल. एक ॲव्हरेज कॉस्ट मार्केटमध्ये बघायला गेला तर 200 ते 300 रुपये आहे. पश्चिम बंगालच्या भयंकर बातमीनंतर महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा निर्माण झाला आहे. याच विषयावर आजचा हा दांडीगुलचा एपिसोड. याबद्दलची माहिती सर्वांपर्यंत पोचावी म्हणून हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांसोबत शेअर करा. पॉश ॲक्ट म्हणजे काय? प्रिव्हेन्शन ऑफ सेक्स. प्रोटेक्शन ऑफ सेक्शुअल प्रिव्हेंट ऑफ सेक्शुअल हॅरेसमेंट. POSH ना. झालं. थांब ना, तू मेंबर आहेस तर काय मला फुल फॉर्म नाही ना. प्रिव्हेन्शन ऑफ सेक्शुअल हॅरेसमेंट. प्रिवेंशन और प्रिवेंट में क्या इतना शन का तर फरक है? प्रिव्हेन्शन आहे. हा, हे पण prevention मी of बोललीये sexual पूर्ण. सॉरी. बरोबर आहे. हो बरोबर आहे. पण मी हेड आहे ना आपल्या ऑफिसच्या. पॉश आहे. हीच पॉश आहे. आम्हाला ऑफिसमध्ये पॉश शिकवलंय शिकवलंय आम्हाला. तसं. हा, प्रिव्हेन्शन ऑफ सेक्शुअल हॅरासमेंट ऍक्ट म्हणजेच पॉश ऍक्ट हा वर्कप्लेसमध्ये होणाऱ्या सेक्शुअल हॅरासमेंट पासून संरक्षण देण्यासाठी लागू करण्यात आला आहे. भारतात इमर्जन्सीमध्ये महिलांसाठी काय हेल्पलाईन नंबर आहे? 103, 102, 181, 101, 102 नाहीये तेवढं 100% मला माहिती आहे. 1901 ना. 107. उपयोग काय आता नाही, आता गेला. आता नाही, माझा 107 chance आहे ना. नाही, नाही, आहे माझा 106. चान्स आहे ना. 106. 102. ॲम्ब्युलन्सचा आहे तो. 1091. 103 आहे, एक तर काहीतरी आहे. 103 बरोबर बोलीस. हा स्टेट लेवल, हा मुंबई लेवलचा आहे. पण भारतात 1091 हा विमेन इन डिस्ट्रेससाठी हेल्पलाईन नंबर आहे. आणि तसंच डोमेस्टिक व्हायलन्स किंवा डोमेस्टिक अब्यूजसाठी 181 हा नंबर आहे. सेफ्टी डिव्हायसेस कॅरी करतेस? नाही काहीच नाही. मी नाही करत. पण माझी बॅग जड असते. मी अशी उचलून अशी मारू शकते. स्वतःसाठी खूप भारी आहे. लफडी नाही करायची हिच्यासोबत. ते फोल्डेबल नाईफ चांगलं आहे पण ते कार्ड सारखं असतं ना. मी करतो सेफ्टी डिव्हायसेस कॅरी माझ्या तब्येतीमुळे. कारण का मी काय असं फिजिकल मारामाऱ्या झाल्या तर मला काहीच करता येणार नाही. रिसेंटली शाळांमध्ये मुलांच्या सुरक्षेसाठी महाराष्ट्र सरकारकडून काही नवीन गाईडलाईन्स आलेल्या आहेत. त्या कुठल्या आहेत? CCTV कॅमेरे असणं गरजेचं आहे. आणि त्याचं सगळं मेंटेनन्स असेल किंवा फुटेज बघणं असेल हे सगळं शाळेची जबाबदारी असणार आहे आणि प्रिन्सिपलची जबाबदारी असणार. आणि मुलांची काळजी घेण्यासाठी फिमेल हेल्पर स्टाफ ठेवायचा असं एक आलाय रूल. जे लेडीज वॉशरूम आहे तिथे फक्त बायका जे पिऊन असतात ते अलाउड आहे. तिसरं एक गोष्ट आहे की जे नॉन टीचिंग स्टाफ आहे ना त्यांचं सगळ्यांचं त्यांना हायर करण्याच्या आधी पोलीस व्हेरिफिकेशन झालं पाहिजे. आम्ही विषय खोलवर पोस्ट केली आहे ही. फॉलो करा विषय खोलला इंस्टाग्रामवर आणि युट्यूबवर आम्हाला सबस्क्राईब करायला विसरू नका. हा पुढे. भारतात संमती म्हणजेच कन्सेंटचं लिगल वय काय आहे? 16. 14. 16. 18. 18 वर्ष. 18. प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्सेस ॲक्ट म्हणजेच पॉक्सोच्या अकॉर्डिंग कन्सेंटचं एज हे 18 इयर्स आहे. म्हणजे तेच लग्नाचं पण आणि तेच कन्सेंटचं पण वय. ओके. म्हणून तर मग ते एक दिवस जरी कमी असेल तर नाबालिक असं हे करतात ना. आणि मग सुधारगृहात पाठवतात निबंध लिहून तसं. ओके. भारतात अंदाजे याच्या किती केसेस नोंदवल्या जातात? 2020 मध्ये तरी 3,70,000 काहीतरी होते. 50,000. 45,000. 3 ते 4 हजार. नाही 50 एक असेल. 50,000. भारतात ऑन ॲव्हरेज 31,000 केसेस नोंदवल्या जातात. म्हणजेच दिवसाला 90 केसेस नोंदवल्या जातात आणि हा फक्त रजिस्टर्ड केसेसचा नंबर आहे. भारतात कुठल्या राज्यात सर्वात अधिक अशा केसेस नोंदवल्या जातात? बिहार, उत्तर प्रदेश. दिल्ली, केरला. सगळे बोलत आहे एक स्टेट्स. राजस्थान. राजस्थान लेजिट. भारतात या अपराधासाठी कमीत कमी शिक्षा काय आहे? 3 वर्ष. 3 वर्ष. 10 वर्ष. 10 years. मला ऍक्च्युली एक्झॅक्टली काय आहे ते माहित नाहीये. पण नॉर्मली काय घडतं की बेलवर सुटतात. आठवड्यात सुटतात माणसं. शिक्षा प्रश्न आहे. 2013 नंतर मिनिमम शिक्षा ही 7 वर्षापासून 10 वर्ष करण्यात आली आहे. दिल्ली केस नंतर आरोपींवर कारवाई करण्याचे कायदेशीर वय किती आहे? 16. 17. 18. 18 पासून 16 करण्यात आलं एज. मी आता काही देशांची नावं सांगणार आहे. या देशांमध्ये या अपराधासाठी काय शिक्षा आहे हे तुम्हाला सांगायचं. पाकिस्तान, मला वाटत नाही काय वेगळी काय असेल शिक्षा. लाईफ टाईम जेल. फाशी. लाईफ इम्प्रिझनमेंट असेल कारण काय तिकडे मानलेच जात नाही रेप मोस्टली. डेथ सेंटन्स आहे त्यांच्याकडे. USA, लाईफ इम्प्रिझनमेंट. जेलमध्ये टाकत असणार. तिथे 10 वर्ष असेल आपल्यासारखा. आय गेस जन्मठेपच असेल. देश निकाल. शूट ऑन साइड टाइप्स. नाही. म्हणजे भेटला मारा. USA मध्ये 10 ते 40 वर्षांची शिक्षा आहे. त्याचसोबत त्यांना आर्थिक दंड सुद्धा द्यावा लागतो. जर्मनी,
लाईफ सेंटेन्स असेल. 3 ते 4 महिने इम्प्रिझनमेंट असतं आणि नंतर सोडून एवढं कमी? 60 years of imprisonment. 6 ते 30. 20 years of jail. डेथ पेनल्टी. जर्मनीमध्ये 3 monthsचं मिनिमम इम्प्रिझनमेंट आहे 3 महिने काहीच नाही. आणि अगेन डिपेंडिंग ऑन द डिग्री ऑफ द ते 2 to 10 years. 2 to 10 years. हां, म्हणून मी 6 म्हटलं. एक असं मला माहिती आहे युरोपमध्ये एकदम कमी हे आहे. युरोपमध्ये तेच पुन्हा एज्युकेशनचा, श्रीमंतीचा, हा गरीब ह्याच्यात नाही. आपण आत्ता जसं म्हटलं ना UP, तर UP बिहारमध्ये ऑब्व्हियसली जास्त होण्याचं म्हणजे कारण एक गरिबी आणि अनएज्युकेशन आहे, पण त्याच्याहून पलीकडे शॉव्हिनिझम आहे. राजस्थानचाही तोच भाग आहे, अनेक युरोपमध्येही तोच भाग आहे की अत्यंत शॉव्हिनिस्ट सोसायटी आहे. युरोपियन ही भयंकर शॉव्हिनिस्ट सोसायटी आहे. सौदी अरेबिया. Death sentence. ते लोक हातपाय वगैरे हे करतात. उंदरांना वगैरे ते हां, बियड. बेल नाही वाजवली, बेल नाही वाजवली. चौकामध्ये ना सर कलम करतात ते लोक. टांगून दगड मारतात. सो इट इज पब्लिक beheading. बिहेडिंग. हां, नदीम इज लीडिंग बाय 6 points, त्यामुळे नदीम जिंकलेला आहे. प्राची जिंकलेली आहे. हो, प्राची जिंकलेलीच आहे. सो तेजस 4.5 points जिंकलेला आहे. मला खूप आनंद आहे की एक मुलगा असून याला खूप गोष्टी माहिती आहेत. कौशलचे 6 points आहेत आणि मुग्धाचे 4. एक नागरिक म्हणून आपण आपल्या इतर नागरिकांच्या सेफ्टीसाठी आणि एस्पेशली महिलांच्या सेफ्टीसाठी काय करू शकतो असं तुम्हाला वाटतं? मी एक पुरुष म्हणून सांगू शकतो आणि ते अत्यंत महत्त्वाचं आहे आणि ते मला उशिरा कळलं. कारण मी स्वतः त्या संस्कृतीतनं आलेलो आहे. त्याला लॉकर रूम टॉक्स असं म्हणतात, ज्याच्यामध्ये आम्ही शाळेपासूनची सवय असते की शाळेत मुलगी पहिल्यांदा म्हणजे मुलं जेव्हा वयात येतात तेव्हा मुलींबद्दल काय काय वाईट बोलायला लागतात. त्याच्यानंतर मग हेच कंटिन्यू होतं कॉलेजमध्ये. हेच आमच्या शूटिंगच्या इथे, बाहेर ऑफिसेसमध्ये स्त्रीच्या शरीराबद्दल आणि ह्या सगळ्याबद्दल आम्ही खूप ओपनली पुरुष आणि बायकाही बोलतात पुरुषांबद्दल सेमच. पण त्याच्यामध्ये पुरुषांच्या ह्याच्यामध्ये एक व्हायलन्सची एक त्याला धार यायला लागते हळूहळू. आणि व्हायलन्स म्हणजे मी मारीन तिला किंवा काय खून करीन असा व्हायलन्स नाही म्हणते मी. एक वेगळा व्हायलन्स असतो, म्हणजे शारीरिक त्यांच्या अवयवांचं डिस्क्रिप्शन करताना त्यामध्ये एक व्हायलंटपणा असतो जो शिव्यांमध्ये पण असतो. तर ते आपल्या आजूबाजूला खूप होतं. ह्याच्यात काही गैर नाही आहे की आकर्षण असणं एखाद्या बाईबद्दल किंवा बायकांना पुरुषांबद्दल किंवा कुठल्याही जेंडरला कुठल्याबद्दलही आकर्षण असणं आणि त्याच्याबद्दल आपण उत्स्फूर्तपणे बोलणं हे वेगळं आहे. पण जर का तुमच्या आजूबाजूच्या लोकांमध्ये ही प्रवृत्ती दिसली की ते अशा प्रकारे बोलत आहेत की हे कल्चरला पुढे जाऊन उपयुक्त ठरेल, तर आपल्या आजूबाजूच्या पुरुषांना ताबडतोब थांबवा. आणि प्रश्न महिलांच्या सुरक्षेचा नाही आहे, फक्त सगळ्यांच्या सुरक्षेचा आहे. कारण मुलांबरोबर पण ह्या गोष्टी होतात, फक्त त्या तेवढ्या बाहेर येत नाहीत. मुलींच्या पण आत्ता यायला लागल्यात बाहेर. लहानपणीपासून नॉट जस्ट मुलींना पण मुलांना सुद्धा काय चुकीचं आहे आणि काय बरोबर आहे, कसं वागायला पाहिजे हे शिकवायला पाहिजे. जे मी पण करतो आणि ते प्रत्येकाने केलं पाहिजे. एक म्हणजे की जे टच असतात प्रत्येकाचे, तर त्याचं एक ज्ञान असलं पाहिजे प्रत्येकाला. मुलांना असं वाटतं की जो टच करतो त्याला असं वाटतं की हिच्या लक्षात नाही राहणार, पण मी तुम्हाला सगळ्यांना सांगते की त्या बाईच्या लक्षात सगळे टचेस राहतात आणि हे खूप घाण आहे. मुलांना जास्त समजायला पाहिजे की जेंडर काय आहे, कोण मुलगी आहे, कोण मुलगा आहे, कोण गे आहे, लेस्बियन आहे, ते सगळं कळायला पाहिजे आत्ता. म्हणजे इट्स हाय टाईम. एज्युकेशन लेवलला पण आपण एज्युकेट केलं पाहिजे लोकांना. इलिटरसीमुळे जास्त क्राईम्स होतात आतापर्यंत जे झालेत ते. आपल्या न्यायव्यवस्थेत म्हणजेच आपल्या लिगल सिस्टीममध्ये आपण अजून काय बदल आणू शकतो असं तुम्हाला वाटतं? फाशी देण्यासाठी किंवा काहीही त्यांच्यावरती गुन्हा जो काही दाखल करतो तर तो खूप उशिरा होतो. एवढं डिले होतं की आपण 1 डेकेड पोचतो, 10-10 वर्ष आपण डिले करतो एक केस. डेथ इम्प्रिझनमेंट आलं पाहिजे. वुमेन सेफगार्डिंग वाला काय म्हणतात त्याला, मेजर्स जे असतात त्याला एक थोडा लिगल टच मिळाला पाहिजे की हे नाही केलं तर एवढं फाईन किंवा हे जे काय असेल ते. आणि सर्वायव्हर्ससाठी तुम्ही 10 लाख देऊन एखाद्याचा जीव गेलाय, तुम्ही ते नाही करू शकत. इट्स व्हेरी रॉंग. किती पण मला असं वाटतं ना, किती पण रूल्स बदललेत किंवा किती पण आपण नवीन शिक्षा इंट्रोड्यूस केल्या आपल्या काय बोलतात कोर्टने, तरी पण जोपर्यंत आपण स्वतः सुधरत नाही तोपर्यंत बदल हा होणारच नाही आहे. आणि लॉमध्ये चेंज म्हणशील तर पोलिसांनी छोट्यातली छोटी ईव टीझिंगची केस पण सिरियसली घेतली पाहिजे आणि त्याच्यावरती काहीतरी
थोडी का असे ना, पण ॲक्शन त्याच्यावरती घ्यायला पाहिजे. आणि अजून असे तुम्हाला काही सुचत असतील उपाय तर तुम्ही आम्हाला कमेंट्समध्ये सांगू शकता. काहीतरी एक डोमेस्टिक व्हायलन्सच्या केसमध्ये असेल किंवा मॉलेस्टेशनच्या केसमध्ये असेल किंवा आत्ता रिसेंटली एका हॅरेसमेंटच्या केसमध्ये सुद्धा मी पोलिसांमध्ये तक्रार नोंदवायला गेलो. पोलीस खूप चांगलं काम करतात, त्यांच्याबद्दल शून्य मला प्रॉब्लेम आहे. पोलीस खूप मदत करतात अशा केसमध्ये, त्यामुळे बिंदास जा, त्यांच्यावर विश्वास ठेवा. पण त्याची जे रेड टेप आहे ना ती खूप भयानक आहे. म्हणजे उदाहरणार्थ एखाद्या मुलीला कोणीतरी फोन करून मी तुझ्या घरी येईन, मी तुला भेटीन, मला आत्ता भेटायला बोलव वगैरे असं केल्यानंतर जर का त्या मुलीने माहिती काढून घेण्यासाठी हा कोण माणूस आहे तिच्याशी फोनवर बोललं तर ते तिच्या फायद्याचं नाही ठरत. तिने मला तुझ्याशी बोलायचं आहे म्हणून कट करत राहावं लागतं फोन आणि मग जाऊन कंप्लेंट करावं लागतं. तर हा रेड टेप आहे. अशा अनेक ठिकाणी सिस्टमॅटिक प्रॉब्लेम आहेत. किंवा आता बरेच वेळा जसं आपल्याला पुरुषांनी म्हणजे बाईला अरेस्ट करताना बाई असणं गरजेचं आहे तसं किंवा कशाची जेव्हा तुम्ही FIR नोंदवून घेता तेव्हाही बाई असणं गरजेचं आहे. प्रत्येक पोलीस स्टेशनला 2 किंवा 3च मॅक्झिमम महिला पोलीस असतात ज्यांना लिहिता वाचता येतं व्यवस्थित किंवा FIR लिहिता येते. त्या जर का बाहेर गेल्या असतील तर ह्या बायकांना जवळजवळ 6-6, 7-7 तास त्या पोलीस स्टेशनमध्ये थांबून राहायला लागतं. आता जेव्हा 6 तास एखाद्या बाईला साधी हॅरॅसमेंट कोणीतरी रस्त्यावर ग्रुप केलं, कोणीतरी मॉलेस्ट केलं, ह्याच्यासाठी 6 तास जर का आयुष्यातले तिथे बसून राहायला लागणार असेल तर ती अर्थातच त्यातनं विड्रॉ करते की 6 तास मी का घालवीन ह्याच्यामध्ये, जाऊ दे, झालं गेलं, विसरून जाते आणि मी माझ्या कामाला जाते आणि हे माझ्याबरोबर रोज होणारच आहे. तर तो रेड टेपिझम त्यातला जर का कमी झाला ना तर भरपूर रजिस्टर होतील केसेस, भरपूर लोकांना न्याय खूप वेळेत मिळेल. तर त्याच्याबद्दल काहीतरी केलं पाहिजे न्यायव्यवस्थेने. आणि खूप साऱ्या केसेस तर रजिस्टर पण होत नसतील आय गेस. एक्झॅक्टली. डावरी किंवा डोमेस्टिक व्हायलन्स हे खूप दाबल्या जातात केसेस. हो. येस, सो आम्हाला कमेंट्समध्ये सांगा की तुम्हाला काय वाटतं, कुठले असे लिगल चेंजेस आपल्या न्याय व्यवस्थेमध्ये आले पाहिजेत. आणि आम्हाला कमेंट्समध्ये हे सुद्धा सांगा की अजून असे कुठले सेफ्टी मेजर्स आहेत जे आपण ॲज अ सिटीजन ऑफ इंडिया हे घेतलं पाहिजे. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, तुम्हाला समजला असेल तर विषय गोलला सबस्क्राईब करा, लाईक करा हा व्हिडिओ. आणि त्या व्यतिरिक्त आमचे अजून 2 चॅनल्स आहेत, भाटुपा आणि भाडीपा, भाडीपा. त्यांना पण शेअर आणि सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.